नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। जे आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेली सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार, जे परिक्रमेमध्ये चालत आहे, ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा निर्माण झालेली आहे, अशा सर्व संत महानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। सर्वांना माहितीच आहे की आपण आपल्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती अनुभवाच्या आधारे देत असतो, जी नवीन परिक्रमावासी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, अत्यंत महत्त्वाची बातमी माहिती ही ठरत असते। त्यामध्ये जर तुम्ही आमच्या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर कृपया सर्वांना विनंती की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा, कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णाचे राहतील। आजचा जो विषय आहे की मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जंगल लागते का, जंगल किती किलोमीटर जंगल लागते आणि किती ठिकाणी जंगल लागते याबद्दलची थोडीशी आम्हाला माहिती पाहिजे, असं मला एक कमेंट केली होती आमच्या एक सदग्रहस्थांनी। तर मी परिक्रमेच्या वाटेवरती जात असताना जे काही जंगल लागत आहे, त्या जंगलामध्ये काय व्यवस्था राहते, कुठं राहते, याच्याबद्दलची छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मा नर्मदा मैयाची परिक्रमा सर्वांना ज्ञातच आहे की मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही पूर्ण 3600 किलोमीटरची परिक्रमा आहे। सर्वांना माहिती आहे की मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही ओंकारेश्वरवरून सुरू केली जाते, अमरकंटकवरून सुरू केली जाते। हेच नव्हे तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही मा नर्मदा मैयाच्या कुठल्याही किनाऱ्यावरून परिक्रमा ही आपण सुरू करू शकतो आणि पुनश्च त्याच ठिकाणावर येऊन आपली परिक्रमेचा संकल्प आपण त्या ठिकाणी सोडू शकतो। पूर्णत्वाकडे आपली परिक्रमा आपण त्या ठिकाणी नेऊन आपण परिक्रमाचा संकल्प सोडू शकतो। पण ज्यावेळेस एखादा नवीन परिक्रमावासी परिक्रमा करण्याच्या इच्छेने जागृत होतो आणि इच्छा होती की मला परिक्रमा करायची, तर त्यांच्यापुढे प्रथम आव्हान येतं, ते म्हणजे जंगलाचं आव्हान येतं। माझ्याच्याने चालणं होईल का नाही, मी जंगलाला जात असताना मला कोणी सोबत राहील का नाही, जंगलामध्ये मी खाणार काय, जंगलामध्ये जर लुटेरे भेटले, चोर भेटले तर त्या वेळेला आपण करायचं काय, जंगलामध्ये जरी चोर नाही भेटले तर जंगलामध्ये हिंसक प्राणी जर डोळ्यासमोर दिसला तर आपण करायचं काय। कारण सगळ्यात जास्त प्राधान्य आपल्या संप्रदायामध्ये परमार्थ पथिक माणसाला हिंसापासून दूर कसं जाता येईल आणि हिंसा न करणं हा भगवत संप्रदाय, आपला भागवत संप्रदाय शिकवत असतो। मग मा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना जर आपल्या डोळ्यासमोर एखादा हिंसक प्राणी आला आणि आपल्यावरती जर त्याने हल्ला बोल केला तर त्यावेळेस आपण करायचं काय, हेही प्रत्येकाच्या मनामध्ये येणारे प्रश्न असतात। तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना सगळ्यात महत्वाचा जो एक भाग आहे तो म्हणजे आहे शूलपाणी जंगल। शूलपाणी जंगल मध्ये जात असताना तुम्हाला बडवाणीमधून 2 पॉइंट दिसतात। एक 52 गजा मार्गे तुम्हीही जाऊ शकता आणि दुसरा आहे ते शूलपाणी मार्गे तुम्ही मा नर्मदा मैयाची परिक्रमा करू शकता। तर शूलपाणी हा जो इलाका आहे, शूलपाणी इलाका हा पूर्ण खूपच ड्राय भाग, तुमच्या जर मराठीमध्ये सांगायचं ठरलं तर एकदमच ड्राय भाग आहे, ज्या ठिकाणी अत्यंत वरती जाण्यासाठी तुम्हाला डोंगरमाळ चढावं लागतं। डोंगरात चढल्यानंतर परत खाली उतरताना खूप उतार लागतो। तिथं जात असताना त्या गावांचे नाव आहे भवतीपासून आपली सुरू होत असते पुढे शूलपाणी जंगलाची यात्रा। प्रथमतः भवती लागती, मग कुल्ली लागती, घोंगसा लागतो। त्या घोंगसामध्ये परमपूज्य आदरणीय गुरुवर्य आपले परमपूज्य आदरणीय जी लखनगिरीजी महाराज यांचं स्थान आहे मा नर्मदा मैयाच्या त्या बिलकुल मध्यभागी आहे। लखनगिरी महाराजांचं एक आश्रम आहे, त्या आश्रमावरती आपण निवास करून मग पुढे जाऊ शकतो।
मग शूल पाणी हे एक आपल्याला जंगल लागतं मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये. त्याच्यानंतर शूल पाणी जंगलाच्या नंतर आपल्याला लागते ते मंडलामध्ये सुद्धा एक आपल्याला जंगल लागतं, लक्कडकोटीची झाडी. लक्कडकोटीचं जे आपल्याला जंगल लागतं, लक्कडकोटीचं जंगल हे साधारणपणे 22 किलोमीटरचं जंगल आहे. फिक्स 22 किलोमीटरची झाडी ज्यावेळेस आपल्याला पार करायची असते त्यावेळेस आपण थांबायचं कुठं. लक्कडकोटी झाडीमध्ये जात असताना आपल्याला एक मंदिरामध्ये आपल्याला थांबावं लागतं, जयंती माता मंदिरामध्ये. जयंती माता मंदिराचे 2 स्थान आहेत. एक छोटी जयंती माता आहे आणि एक आहे ती म्हणजे बडी जयंती माता, म्हणजे मोठी जयंती माता. ही जयंती माता नेमकं आहे तरी कोण, तर हे ज्या जयंती माता आहे ही जयंती माता म्हणजे पांडवांची कुलस्वामिनी. पांडव ज्यांची आराधना करत होते ती ही जयंती माता आहे. पांडवकालीन गुफेमध्ये छोटीशी जयंती मातेचं स्थान मी स्वतः बघितलेलं आहे, मी त्याचं दर्शनही घेतलेलं आहे. मी माझ्या प्राचीन तीर्थस्थळों के इतिहास ह्या चॅनलवरती त्या पांडवकालीन जयंती मातेची जी गुफा आहे त्या गुफेचंही दर्शन मी दाखवलेलं आहे प्रेक्षकांना. मी स्वतः परिक्रमेमध्ये असताना तो जंगलाच्या साईडला तो भाग येत असतो. जंगलामध्ये जात असताना आपल्याला विविध प्रकारचे जंगल भेटत आहेत. त्यामध्ये महत्वाचे 2 खूप महत्वाचे जंगल, एक लक्कडकोटीची झाडी आणि एक शूल पाणी. या 2 ठिकाणी जंगल चालत असताना हे जंगल तुम्हाला महत्वाचे परिक्रमेमध्ये लागतात. त्याच्यानंतर छोटे मोठे तुम्हाला जंगल जरी लागले आणि जात असताना ज्यावेळेस आपण पहाडी भागातून जात असतो तर त्या भागात जात असताना आपल्याला आपल्याजवळ स्वतःसाठी काहीतरी असावं. जे कमंडलू असतं त्या कमंडलूमध्ये आपण स्वतःसाठी जल थोडंसं ठेवायला पाहिजे. खाण्यासाठी जर त्या ठिकाणी दुकानं वगैरे आपल्याला भेटत नाहीत मग आपल्याकडे काहीतरी असावी. शेंगादाणे म्हणा, फुटाणे म्हणा. शेंगादाणे आणि गुळ जर असलं तर सगळ्यात उपयुक्त ठरतं, कारण गुळ हे माणसाच्या शरीरातील अशक्तपणा दूर करत असतात. जंगल मार्गातून जात असताना माणसाने 2 गोष्टीकडे दुर्लक्ष कधी नाही केलं पाहिजे. एक तर जंगलामध्ये नदी नसते त्यामुळे आपल्याला पिण्याची पाण्याची अडचण भासते, म्हणून कमंडलू हा सतत भरलेला असावा. दुसरं, चालत असताना माणसाच्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त गरज असते ती खाण्याची. मग ते खाण्यासाठी माणसाने जड आहार जर आपण आपल्या बॅगेवरती म्हणा पाठीवरती घेऊन नाही जाऊ शकत तर हलका आहार असा घ्या की त्याच्यामध्ये पौष्टिकताही आपल्याला असली पाहिजे. तर मग गूळ सगळ्यात उत्तम आहे. मग हा गूळ घेऊन आपण परिक्रमेमध्ये जाऊ शकतो. म्हणून मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जंगल लागत नाही असं नाही, आणि जंगल जरी लागलं तर जंगलामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्राणी भेटत नाही, म्हणून घाबरण्याचं काहीही कारण नाही. जे कोणी नवीन परिक्रमावासी असतील त्यांनी बहुतांश करून मा नर्मदा मैयाच्या चरणी नमस्कार करा आणि लगेच आपल्या परिक्रमेला सुरुवात करा. तुमची परिक्रमा ही मा नर्मदा मैयाच पूर्णत्वाला नेत असते. जर तुम्हाला आमची माहिती योग्य वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा, कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णाचे आहे. चला आजच्या व्हिडिओला इथंच पूर्णविराम देतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.